महत्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। धाराशिवमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलेला आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये स्वतंत्र लढण्याच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं समजतंय। जिल्ह्यामध्ये शिवसेनाच मोठा पक्ष आहे, त्यामुळे शिवसेनाच जिंकणार असं वक्तव्य शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केलेलं आहे। याच संदर्भात सुधीर पाटील यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी संवाद साधलाय, आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये थोड्या दिवसात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि आता स्थानिक पातळीवर आता मोर्चे बांधणीचं काम जी मोठ्या युद्ध पातळीवर चालू आहे। आता माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा संघटक बोलण्यासाठी आहेत सुधीर अण्णा पाटील। अण्णा, काय सांगाल, कशी तयारी चालली सगळी? आता तुम्ही श्रीकांत शिंदे साहेबांना पण जाऊन भेटलेत, कशी मोर्चे बांधणी चालू आहे? आमच्या परवा दिवशीच आमच्याकडं आमच्या पक्षाच्या आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाला। त्या बैठकीत सर्व ज्येष्ठ नेते होते, खोतकर साहेब असतील, नंतर मोरे साहेब असतील, हे सगळे त्या बैठकीत हजर होते। त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचं किंवा या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची सर्व मतं ऐकून घेतली। मतांतर थोडी होती वैचारिक, परंतु सगळ्याचा म्हणजे एक सूर होता की आपण आपल्या निवडणुका स्वतंत्र लढल्या पाहिजेत। खरं तर कसं आहे की विधानसभा लोकसभेचा विषय वेगळा असतो, त्यामुळे ह्याची सुरुवात आता स्थानिक स्वराज्य संस्थेमधून आम्ही करणार आहेत आणि प्रत्येक गावात जाऊन अतिशय मेहनत करून प्रत्येक शिवसैनिकाला सोबत पदाधिकाऱ्याला सोबत घेऊन ही निवडणूक लढवू, जिंकून दाखवू 100%। मी आज या ठिकाणी आपल्याला सांगतो। तर हे होते सुधीर पाटील यांनी सांगितलं की आता आम्ही स्वतंत्र लढणार आहेत आणि काही दिवसापूर्वीच राणा जगजितसिंह पाटील यांनी हे कार्यकर्त्याच्या मेळाव्यात आपण आता स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले होते। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।